फूड टू प्रिव्हेंट ॲक्ने असं जर आपण पाहिलं तर त्यामध्ये मुख्यतः शुगरी फूड हे टाळले पाहिजेत. तर ह्यामध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे फूड्स हे अवॉइड केले पाहिजेत, जसं की चॉकलेट्स, आईस्क्रीम, काही पेस्ट्रीज वगैरे. तर हे प्रकार आपण टाळले तर पिंपल्स हे आटोक्यात यायला मदत होते. त्याचसोबत जे हायली प्रोसेस फूड आहेत की जे बाहेर आपण खातो की त्याचं प्रोसेसिंग हे खूप असतं की फ्राईंग, डीप फ्राईंग ह्या प्रकाराने ते आपल्याला ॲक्नेसाठी प्रमोटिंग फूड म्हणून ते ठरतात. तर टू अवॉइड दीज फूड्स हे एक की आहे टू अवॉइड पिंपल्स. आणि सेकंड थिंग की एक्झरसाइज हा एक प्रोटेक्टिव्ह रोल प्ले करतो. एक्झरसाइज केल्यामुळे आपल्या बॉडीतला इन्सुलिन रेझिस्टन्स हा कमी व्हायला मदत होते. आणि त्यातल्या त्यात योगा विथ मेडिटेशन हे आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट अलॉंग विथ फिजिकल एक्झरसाइज हे दोन्ही पर्पज सॉल्व होतात. त्याच्यामुळे योगा विथ मेडिटेशन टेक्निक्स हा पिंपल्स कंट्रोलमध्ये येण्यासाठी खूप उपयोगाचा ठरतो.